दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपल्याला बऱ्याच वेळेस कदाचित इतर लोकांच्या अविश्वासूपणाचा अनुभव आला असेल. म्हणजे कोणी बाहेरगावी गेलं आहे आणि त्याने आपल्याला सांगितलं, मी तुम्हाला लवकरात लवकर काही काम असेल तर मी ते कळवतो. आणि त्याचं नंतर काय पत्र नाही, ईमेल नाही किंवा फोनसुद्धा त्यांचे येत नाही. कधी-कधी आपल्याला दवाखान्यामध्ये आपण असतो आणि आपल्याला असं वाटतं की कोणतरी भेटायला यावं, कोणीतरी सांगितलं मी तुम्हाला भेटायला येतो, पण तसं कोणी येतच नाही आपल्याला भेटायला. आणि अशा वेळेससुद्धा आपल्याला ते वाईट वाटत असत. आपण संकटात असतो आणि आपला मित्र एखादा सांगतो की मी तुला आता मदत करेन, तू काही काळजी करू नको, परंतु ती मदत कधीच येत नाही आणि आपण त्या मदतीची वाट बघत बसतो. कोणी म्हणतं मी तुमच्यासाठी प्रार्थना करत राहीन, प्रार्थना करीन, परंतु तो व्यक्ती प्रार्थना करत नाही. प्रार्थना करायचं तो विसरून जातो. आपलं कधी-कधी एखादं सरकारी काम अडकलेलं असतं आणि एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की मी तुमचं ते काम करून देईल, परंतु ते काम कधीच होत नाही किंवा ती व्यक्ती तसं करत नाही. आणि शेवटी आपण स्वतःलाच शेवटी प्रश्न विचारतो की खरंच विश्वासू माणसं ह्या जगामध्ये आहेत का? विश्वास ठेवण्यालायक एखाद्या अशा गोष्टी किंवा अशी माणसं ज्या जगामध्ये खरोखर आहेत काय? पण इतरांच्या अविश्वासूपणाबद्दल आपण काहीच करू शकत नाही. पण स्वतःच्या विश्वासूपणाबद्दल आपण नक्की काहीतरी करू शकतो. की आपण जेव्हा एखाद्याला एखादं वचन देतो तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आम्ही एखाद्याला सांगतो की मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, त्याच्यासाठी प्रार्थना करायला विसरू नका. उशीर का होईना तुम्हाला त्या दिवसामध्ये, पण त्याच्यासाठी प्रार्थना करायला विसरू नका. मी तुमचे अडकलेले काम करून देईन असं एखाद्याला जर तुम्ही वचन देता तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्याचं काम करण्याचा प्रयत्न करा. एखादी तुमची लहान एखादी मदत असेल, पण ती एखाद्यासाठी खूप मोठी असू शकते. गलतीकारास पत्र ह्याचा 5वा अध्याय 22व्या वचनामध्ये पाऊल काय म्हणतो बघा. गॅलेशियन्स चॅप्टर 5 अँड वर्स 22. ह्यामध्ये पाऊल म्हणतो की आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती म्हणजे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा आणि विश्वासूपणा बघा. आणि जेव्हा आम्ही इतरांना दिलेली वचनं पाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देव त्याच्या आत्म्याने आम्हाला ते पूर्ण करण्यासाठी मदत करतो. आम्ही ते आत्म्याने प्रेरित होण्याची गरज आहे. देवाला विनंती करा की तुम्हाला असे व्यक्ती बनवा की दुसरे तुमच्यावर विश्वास टाकू शकतील. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. नीतिसूत्र ह्याचा 20वा अध्याय 6वं वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 20 अँड वर्स 6. दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरोशाचा मनुष्य कोणाला मिळतो? परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.